हॅलो फ्रेंड्स, प्रतूस किचन या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज मी कढईभर फुलणारे नागलीचे कुरकुरीत आणि खुसखुशीत पापड कसे बनवायचे याची रेसिपी सांगणार आहे. रेसिपी दाखवताना मी काही टिप्स सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा. या टिप्स फॉलो करून पापड बनवले तर तुमचे पापडसुद्धा नक्कीच कढईभर फुलतील. हे पापड तुम्ही तळून किंवा भाजून सुद्धा खाऊ शकतात. तुम्ही बघू शकता तेलात टाकताच पापड कसा दुप्पट तिप्पट फुलला आहे आणि रंग सुद्धा खूप सुंदर आला आहे. नागलीचे पापड बनवण्यासाठी मी येथे 4 किलो नागली घेतली आहे. मी सकाळी 10 वाजता नागली भिजत टाकली आहे. नागली स्वच्छ निवडून घ्यायची आणि जोपर्यंत स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत धुवून घ्यायची. टिप 1. नागली निवडताना गर्द रंगाची निवडायची. नागली स्वच्छ धुवून त्यानंतर यामध्ये भरपूर पाणी घालून झाकण ठेवून 3 दिवस भिजत घालायची. टिप 2. नागली भिजत घातल्यानंतर सकाळ संध्याकाळ 2 वेळेस वरचे पाणी काढून त्यामध्ये दुसरे स्वच्छ पाणी घातले तर पिठाला रंग छान येतो. तिसऱ्या दिवशी संध्याकाळी 4 वाजता तुम्ही बघू शकता पाण्याला अशा प्रकारे फेस येतो. स्वच्छ पाणी निघेपर्यंत नागली पुन्हा धुवून घ्यायची. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे नागली रोळून घ्यायची आणि चाळणीवर असलेल्या कपड्यावर टाकायची. असे केल्यामुळे पापडामध्ये खडे येत नाही. यानंतर नागली 2 ते 3 तास पाणी निथळण्यासाठी ठेवायची आणि रात्रभर कॉटनच्या कपड्यात बांधून ठेवायची. रात्रभर बांधून ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी 11 वाजता नागली पुन्हा 2 ते 3 तासासाठी अशा प्रकारे सुकवून घ्यायची. मधून मधून नागलीवर हात फिरवायचा म्हणजे काही ठिकाणी नागली ओली राहणार नाही. टिप 3. नागली जास्त सुकवायची नाही, नाहीतर पापड्या चिरतात. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सुटसुटीत झाली की नागली दळून आणायची. नेताना सोबत पावशेर गहू घेऊन जायचे आणि त्यावर नागली दळायची, त्यामुळे पापडचा रंग छान येतो. दळून आणल्यावर पीठ थंड झाल्यावर चाळायला घ्यायचे. अशा प्रकारे पातळ कपडा वापरूनच पीठ चाळून घ्यायचे, जेणेकरून पिठामध्ये कोंडा जायला नको. पिठामध्ये थोडा जरी कोंडा गेला तरी पापड कडक होतात आणि काळपट रंग येतो.
राहिलेल्या कोंड्यामध्ये थोडेसे जाडसर रव्यासारखे दाणे असतील तर यामध्ये पावशेर तांदूळ टाकून पुन्हा दळून साडीच्या कपड्याने पीठ चाळून याच्या देखील तुम्ही पापड्या करू शकता. अशा प्रकारे पीठ चाळून तयार आहे. नागलीच्या पिठाची खिशी घेण्यासाठी एक मोठे पातेले 2 चमचे तेल टाकून मध्यम आचेवर तापत ठेवायचे. येथे मी 1 पातेले भरून पाणी तापत ठेवले आहे. 1 ग्लास पाणी वेगळे गरम करून ठेवायचे. खिशी घेताना पाण्याचे आणि पिठाचे प्रमाण एकसारखे ठेवायचे. पाणी थोडे सुद्धा जास्त झाले तर पीठ पातळ होते आणि त्याच्या पापड्या जमत नाही. पाण्याला चांगली उकळी आली की त्यामध्ये 1.5 चमचा मीठ, 1 चमचा खायचा सोडा, 4 ते 5 चमचे तीळ, 3 चमचे पापड खार, 2 चमचे भाजून बारीक केलेले जिरे, 2 चमचे भाजून बारीक केलेला ओवा, अर्धा चमचा हिंग हे मसाले टाकून व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे. या पाण्याला उकळी आली की यामध्ये जेवढे पाणी घेतले होते तेवढेच पीठ टाकायचे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पीठ व्यवस्थित टाकून घ्यायचे आणि 3-4 ठिकाणी लाटण्याने खड्डे पाडायचे. झाकण ठेवून मध्यम आचेवर 10 ते 15 मिनिटे वाफ भरून घ्यायची. अशा प्रकारे सर्व पाणी वरती आले की लाटण्याने घेरून घ्यायचे. पाणी आणि पीठ पटपट व्यवस्थित एकत्र करायचे, नाही तर याच्या गाठी बनतात. गॅसची फ्लेम कमी करायची. तुम्ही बघू शकता पाणी आणि पीठ व्यवस्थित एकत्र केले आहे. पुन्हा पाण्याची गरज पडली नाही. पिठामध्ये काही गाठी वगैरे असतील तर लगेचच चमच्याने फोडून घ्यायच्या. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ओला हात घेऊन पीठ व्यवस्थित एकसारखे करायचे आणि त्यावर ओला रुमाल टाकून झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटे पुन्हा व्यवस्थित मंद आचेवर शिजवून घ्यायचे. माझ्याकडे जाड बुडाचे पातेले आहे म्हणून मी खाली तवा ठेवला नव्हता. तुमचे पातेले जर पातळ बुडाचे असेल तर नक्की खाली पातळ तवा ठेवा, म्हणजे पीठ खाली लागणार नाही. पीठ हाताला चिकटत नाही, म्हणजे पीठ व्यवस्थित शिजले आहे. तुम्ही बघू शकता पिठाला किती सुंदर रंग आला आहे.
कोमट असतानाच हे पीठ एका पिशवीला तेल लावून त्यामध्ये टाकून व्यवस्थित व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मळून घ्यायचे. टिप 7. पीठ गरम गरम किंवा कोमट असतानाच लगेचच पापड्या बनवून घ्यायच्या. थंड झालेल्या पिठाच्या पापड्या बनवल्यास त्या जरा वेळाने चिरतात. तुम्ही बघू शकता पिठाला छान रंग आला आहे आणि ते व्यवस्थित शिजले आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या आकाराच्या लाट्या बनवू शकता. पापड्या तुम्ही 2 प्रकारे करू शकतात. त्यातील पहिली पद्धत म्हणजे तुम्ही मशीनने पापड्या करू शकतात. खाली एक प्लास्टिकचा कागद ठेवून त्यावर लाटी ठेवून त्यावर पुन्हा एक प्लास्टिकचा कागद ठेवून अशा प्रकारे पापड्या बनवून घ्यायच्या. मी या पापड्या घरातच सुकवून घेणार आहे. दुसरी पद्धत म्हणजे मी पापडी लाटून दाखवणार आहे. अशा प्रकारे घरात सुकवून झाल्यानंतर मी 2 दिवस कडक उन्हात पापड्या वाळवून घेतल्या. तुम्ही बघू शकता पापड्यांना रंग खूप छान आला आहे. एका कढईमध्ये मी तेल व्यवस्थित गरम करून घेतले आहे. तुम्ही बघू शकता 4 पट पापड आपला फुललेला आहे. यानंतर मी पापड भाजून सुद्धा दाखवणार आहे. कशी वाटली सोपी रेसिपी? नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास प्रतूस किचन या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.